नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर काल 10 तारखेच्या आणि आज 11 तारखेच्या पेपर 1 मधील प्रश्नांचे ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नेमके कोणकोणते प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत, नवीन प्रश्न विचारले जात आहेत का आणि कोणते प्रश्न नवीन विचारले जात आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, या ठिकाणी बहुभाषिकतेवरती काल सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता आणि बहुभाषिकतेचे कन्सेप्ट तुमची सर्वांची क्लिअर आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही. नंतर या ठिकाणी बघा, एक प्रश्न पण नवीन विचारण्यात आला होता की वस्तूला, परंतु कन्सेप्ट या ठिकाणी जुनीच होती, वस्तूला कमी आणि भाषेला जास्त महत्त्व असणारी पद्धती कोणती. तर लक्षात घ्या, वस्तूला कमी म्हणजे त्या ठिकाणी वस्तू न दाखवता आपल्याला फक्त भाषा या ठिकाणी वापरायची आहे. तर जी काही संप्रेषणात्मक पद्धती असते, जे कन्व्हर्सेशन असतं, त्याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये भाषा वापरत असतो. त्या ठिकाणी जे साधन आहे किंवा जे वस्तू असतात त्या ठिकाणी कमी वापरत असतो. नंतर वाचनाचे प्रकार याच्यावरती एक प्रश्न विचारण्यात आला होता. जर वाचनाचे प्रकार तुम्ही जर बघितले तर विस्तृत वाचन आहे, सखोल वाचन आहे, एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह रीडिंग आहे. तर हे प्रकार आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा एक छान प्रश्न विचारण्यात आला होता, समाचार वाचन हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतं. म्हणजे जे समाचार वाचतो किंवा जे आपण वृत्तपत्र वाचन करतो ते कोणत्या प्रकारच्या वाचन प्रकारामध्ये मोडतं. तर जे काय स्किमिंग आहे, स्किमिंगच्या प्रकारामध्ये या ठिकाणी हे मोडत असतं. जे वाचनाचे प्रकार आहे त्याच्यावर आपण स्किमिंग करतो, स्कॅनिंग करतो. स्कॅनिंग म्हणजे पटपट या ठिकाणी आपण वाचत असतो. चालणे, जे काय आपण पानावर चालतो तर ते सुद्धा या ठिकाणी आपण वाचन करत असतो. परंतु जे समाचारपत्र किंवा जे वृत्तपत्र वाचन असतं ते स्किमिंगमध्ये मोडतं. नंतर बघा, दुसरा एक प्रकार विचारण्यात आला होता, अधोगामी किंवा या ठिकाणी यालाच अधोमुखी. तर अधोमुखी आणि अधोगामी, तर अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आला होता. लक्षात ठेवा, अधोगामी अधोमुखी. अधोगामी म्हणजे काय आपण म्हणूया की या ठिकाणी जे काही खाली येणारे आहे आणि अधोमुखी सुद्धा या ठिकाणी बघा खाली येणारे. या ठिकाणी जर ऊर्ध्वमुखी म्हटलं तर या ठिकाणी वर जाणारं. लक्षात घ्या, शब्द तुम्हाला फक्त फिरवून विचारले जातात, कन्सेप्ट सेमच आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी थोडीशी तुमची गडबड होऊ शकते. परंतु तसं होऊ देऊ नका, फक्त शांत राहा आणि त्या प्रश्नाची उत्तर देत चला. ऊर्ध्वगामी सुद्धा ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. अधोगामी, अधोमुखी, ऊर्ध्वगामी याच्यावरती प्रश्न काल विचारण्यात आले होते. त्यानंतर एक सर्वात नवीन प्रश्न विचारण्यात आला होता की मोठ्याने वाचन केल्याने नेमका कोणता फायदा होतो. जे काही लाऊड रीडिंग आहे, तर लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस मोठ्याने वाचन करतो त्यावेळेस जे लिस्निंग आहे म्हणजे श्रवण क्षमता आहे त्याचा विकास होत असतो. लिस्निंगला या ठिकाणी मोठ्याने वाचण्याचा फायदा होत असतो, हे लक्षात ठेवा. पठन कौशल्य, वाचनाचं कौशल्य, मूल्यांकनावरती प्रश्न होता, असेसमेंटवरती आणि रचनात्मक पद्धतीवरती, ज्ञानरचनावाद याच्यावरती प्रश्न विचारण्यात आला होता. नंतर एक नवीन जे कन्सेप्ट आहे ते आलेले आहे बघा, अभिभाषण किंवा अभिभाषक. आता यापैकी थोडंसं कन्फ्युजन आहे, अभिभाषण की अभिभाषक, परंतु दोन्ही कन्सेप्ट समजून घ्या, कारण दोन्हीपैकी एक या ठिकाणी कन्सेप्ट विचारण्यात आली होती. तर बघा, जे अभिभाषण आहे ते अभिभाषण काय असतं, तर ज्यावेळेस आपण म्हणूया की जे सर्वांसमोर आपण काय करतो, भाषण करतो, तर ते भाषण असतं. म्हणजे अभिभाषण कसं असतं की ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेस आपण सर्वांना जमा करतो, एक मीटिंग घेतो आणि त्यावेळेस जे भाषण दिलं जातं ते अभिभाषण. म्हणजे या ठिकाणी आपण राज्यपाल असतील किंवा राष्ट्रपती असतील ते दोन्ही सभागृहासमोर जे भाषण देतात त्याला अभिभाषण असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि जे अभिभाषक आहे ही एक कन्सेप्ट नवीन आहे. दोन्हीपैकी एक कन्सेप्ट विचारलेली होती. तर अभिभाषक जे असतं ते अभिभाषक म्हणून की आपल्याबद्दल किंवा आपल्या बाजूने जे काही बोलणारे आहेत, म्हणजे आपण समजा कोर्टामध्ये जे काही आपल्या बाजूने वकील वगैरे बोलायला होतं ना, आपण अभिभाषक असं म्हणतो, म्हणजे लॉयर. तर लक्षात ठेवा, आता अभिभाषक की अभिभाषण, पण दोन्ही कन्सेप्ट तुमच्यापर्यंत समजून आले असतील की अभिभाषक म्हणजे आपल्याकडून जो मुद्दा मांडणार आहे किंवा आपलं जे म्हणणं मांडणार आहे तो अभिभाषक, आणि अभिभाषण म्हणजे या ठिकाणी आपलं जे काही मत मांडायचं आहे ते मीटिंग वगैरे घेऊन आपण त्यांच्यासमोर मांडतो. आधी जे काही भाषण आपण देणार आहोत ते अभिभाषण. तर अशा प्रकारे या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या समजून घ्या. नंतर या ठिकाणी बघा, एक फुल फॉर्म विचारण्यात आला होता EVS मध्ये. CCEचा फुल फॉर्म काय आहे, तर बघा, कंटिन्युअस अँड कम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. लक्षात ठेवा, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे कंटिन्युअस अँड कम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे CCE, ते याचा लॉंग फॉर्म विचारण्यात आलेला होता. डिस्लेक्सिया, तर या आजाराविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. नंतर बघा, जीन पियाजे, वॅगोस्की, कोलबर्ग. नंतर बघा, दक्षिणेकडील महोत्सव कोणता, तर अशा प्रकारचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. जीन पियाजे, वॅगोस्की, कोलबर्ग तुम्हाला रोज CDP मध्ये प्रश्न विचारण्यात येतील. रोज त्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, तुमच्या थेरीज आहेत त्या तुमच्या बघणं गरजेचं आहे, त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती CDP वरती प्रश्न विचारले जात आहेत. प्रिव्हियस इयरचे बघा किंवा कोणाचेही तुम्ही व्हिडिओज बघून घ्या आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. नंतर एक प्रश्न विचारण्यात आला, एक कोड होतं
बघा, सिर पे मुकुटधारी रंगीन कपड़े पहनता हूँ, सबसे हूँ मैं निराला, राष्ट्र का मान संभालता हूँ, राष्ट्र का मान संभालता हूँ. तर अशा प्रकारे एक पा जी आपण म्हणूया कोडं आहे ते पा पहिली आहे ते पा विचारण्यात आली होती, ज्याचं उत्तर पा मोर होतं. कारण पा या ठिकाणी सिर पे मुकुटधारी रंगीन कपडे पहनता हूँ, सबसे हूँ मैं निराला, राष्ट्र का मान संभलता हूँ. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही मोराविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. नंतर अजून एक पा फुल फॉर्म पा विचारण्यात आला होता पा परकचा. या ठिकाणी जी काय परक आहे पा परक कन्सेप्ट पा समजून घ्या. जी परक आहे याचा फुल फॉर्म पा विचारण्यात आला होता परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. तर या ठिकाणी या परकचा हा एक फुल फॉर्म पण विचारण्यात आलेला होता. तर हे लक्षात ठेवा, फुल फॉर्म तुम्हाला कदाचित पुढे तुमच्या शिफ्टमध्ये पण विचारला जाऊ शकतो. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. तर हा परकचा फुल फॉर्म विचारण्यात आला, म्हणजे दोन फुल फॉर्म विचारण्यात आले होते पा CCE आणि परकचे. नंतर या ठिकाणी बघा, आजच्या शिफ्टमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले पेपर 1चे, म्हणजे 11 तारीख, आज 11 तारखेला पेपर 1 मध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते बघूया. आता आपण वर जे बघितले ते कालचे होते, तर आजचे बघूया व्याकरण अनुवाद पद्धती, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. तर ही या ठिकाणी पद्धतीवरती प्रश्न विचारण्यात आले होते. तर ग्रामर ट्रान्सलेशन मेथड याच्यामध्ये आपण म्हणूया की जे ग्रामरचे रूल वगैरे आहे ते पाठांतर केले जातात, पाठ केले जातात, तर त्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण जे ग्रामरचा यूज करतो. तर ही व्याकरण अनुवाद पद्धती, तर ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात असली की तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर अडचण येणार नाही. नंतर बहुभाषिकता काल सुद्धा आली होती, आज सुद्धा बहुभाषिकतेवरती प्रश्न होता. नंतर भाषा अधिगम वरती या ठिकाणी भाषेचं अध्ययन याच्यावरती प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये विचारण्यात आला होता. तर अशा प्रकारे EVS मध्ये बघा, बुंदेलखंडचा डान्स कोणता, तर अशा प्रकारे प्रश्न, फॉक डान्स कोणता, अशा प्रकारे प्रश्न होता. तर बघा, बुंदेलखंडचा डान्स जो आहे तो बुंदेली आहे. आता त्या ठिकाणी ऑप्शन कोणता होता, पण तो बुंदेली हा या ठिकाणी हा डान्स आहे बुंदेलखंडचा. त्यानंतर NCF 2005 वाचून जायचा आहे, याच्यावरती हमखास प्रश्न रोज विचारला जात आहे नंतर बघा, डिस्लेक्सिया हा जो काही आहे तो वाचनासंदर्भात आहे, डिस्ग्राफिया पण लेखनासंदर्भात आहे. तर हे दोन्ही आधाराविषयी आज सुद्धा प्रश्न होते. तर बघा, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया, तर ही हमखास तुम्ही वाचून जा, 1-2 तुम्हाला मार्क 100% मिळणार आहेत. नंतर बघा, साडीवरती महाराष्ट्रीय साडी ड्रॅपिंगवरती प्रश्न विचारण्यात आला नऊवारी साडीविषयी. तर त्यानंतर बघा, आता नवीन काही कन्सेप्ट विचारले जात आहेत. आज जे काही म्हणतात की प्रश्न अवघड होते, तर लक्षात ठेवा, काही फक्त मी सांगितलं होतं की प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला काही नवीन प्रश्न नवीन टॉपिकवरती विचारले जातील आणि त्यावेळेस आपण ते वाचलेले नसतात, त्यामुळे आपल्याला ते अवघड वाटतात. परंतु तुमचा जो काही बॅलन्स आहे तुम्ही तो सांभाळून ठेवायचा आहे, कारण पुढे तुम्हाला सोपे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी तुमचा बॅलन्स ढळू द्यायचा नाही, तुमचं जो कॉन्फिडन्स आहे तो लो होऊ द्यायचा नाही. कारण नवीन प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला अवघड वाटतील, त्याच्याकडे जास्त न लक्ष देता पुढे जे काही प्रश्न असतील त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. बीज अंकुरणे, अंकुरित बीज याच्यावरती प्रश्न विचारण्यात आला होता. नंतर बघा, जे पेंटिंग्स आहे पेंटिंगवरती हमखास प्रश्न विचारला जात आहे कलमकार, चित्रकला, प्रत्येक राज्याची चित्रकला वगैरे काय असेल. आपली समजा महाराष्ट्रामध्ये जर विचारलं गेलं तर वारली आहे, तर याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. नंतर यातायात का साधन, बघा या ठिकाणी जे प्रवासाची साधने आहेत, म्हणजे एकदम सोपं आहे यातायात साधनं, प्रवासाची साधने. तुम्हाला याच्यावरती प्रश्न आज विचारले गेले होते, नवीन आहेत नवीन आहेत, कारण आधी हे प्रश्न विचारले जात नव्हते. बघा, वायुमंडलाविषयी सुद्धा आज प्रश्न तुम्हाला EVS मध्ये विचारलेला होता. वायुमंडल थोडंसं वाचून जावा तुम्ही, 3रीचं 4थीचं 5वीचं 6वी 7वीचं पुस्तक काढा भूगोलचं, त्याच्यामध्ये वायुमंडल आहे प्रवासाची साधने आहेत ते थोडंसं वाचा. आणि विज्ञानामध्ये जे अंकुरित बीज आहे त्याच्याविषयी थोडंसं वाचून जा. नंतर बघा, पर्यावरण अध्ययन शिक्षण अधिगम याच्याविषयी पेडागॉजीमध्ये प्रश्न विचारले होते. जी पेडागॉजी आहे ती तुम्हाला कोणत्याही पेपरमध्ये सोपीच जाणार आहे, कारण पेडागॉजी तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी उत्तर तुम्ही दिली की त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. तर अशा प्रकारे ही नवीन काही महत्त्वाचे टॉपिक. नंतर बघा, प्रकृती, म्हणजे जी काही पृथ्वी आहे पृथ्वीवरती प्रश्न या ठिकाणी विचारणार प्रकृती. नंतर बुंद की यात्रा म्हणजे काय, जे काय पाऊस कशा स्वरूपाचा पडतो, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया जे थेंब आहे थेंबाची यात्रा, तर याच्यावरती हा प्रश्न विचारण्यात आला होता. NCERT मधून हा प्रश्न होता, बुंद की यात्रा. तर अशा प्रकारे EVS मध्ये हे प्रश्न होते. मॅथ्समध्ये ADHD, नंतर ट्रेन विषयी प्रश्न होते. तर ADHD हा एक आजार आहे, मॅथ्समध्ये या ठिकाणी त्याचा संबंध आहे म्हणून ADHD वरती प्रश्न विचारला होता. ट्रेनवरती प्रश्न हमखास विचारला जातोय. नंतर CDP मध्ये बघा, जीन पियाजे यांच्यावरती जे काय कन्सेप्ट बेसवरती प्रश्न होते तेच होतेच, त्याचबरोबर ज्या काय जीन पियाजे अवस्था सांगितलेल्या आहेत त्याविषयी सुद्धा प्रश्न होते. ज्या 4 अवस्था आहेत त्या 4 अवस्था तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन त्या ठिकाणी जावा, कारण त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातील, त्याच्यामुळे तुमचं एकही मार्क त्या ठिकाणी जाता कामा नये. नंतर बघा, व्यागोस्कीवरती प्रश्न होता. कोलबर्ग जे काय नैतिकते विकासाचे जे
थिअरी आहेत पहा, नैतिकतेचे जे काही स्तर आहेत तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे, ते थोडंसं वाचून जाऊ, समजून घ्या. NCF 2005 याच्यावरती हमखास प्रश्न बघा काल सुद्धा आले होते, आज सुद्धा येत आहेत. स्कॅफोल्डिंग, आता स्कॅफोल्डिंग बघा तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा विचारला जाईल, मराठीमध्ये सुद्धा विचारला जाईल आणि प्लस तुम्हाला CDP मध्ये सुद्धा स्कॅफोल्डिंग विचारला जाईल. कारण स्कॅफोल्डिंग आहे म्हणजे मदत करणं. आता मदत करणं म्हणजे तुम्हाला सर्व विषयामध्ये मदत होत असते, केली जाते. स्कॅफोल्डिंग सर्व विषयांमध्ये पण विचारला जातो. नंतर या ठिकाणी बघा जे काही समावेशी शिक्षा आहे, आता बरेच जण पण समावेशी शिक्षा हा नवीन घटक विचारला जात आहे असं पण म्हणतात, परंतु लक्षात घ्या गेल्या वर्षी पण समावेशी शिक्षेवरती प्रश्न कमी होते, परंतु याआधी जे काय परीक्षा झाल्या 2017 असेल, 18 असेल, 16 असेल, याच्यामध्ये पण समावेशी शिक्षेवरती खूप प्रश्न विचारले जात होते आणि तेच प्रश्न तुम्हाला आता विचारले जात आहेत. कारण आपण या ठिकाणी फक्त गेल्या वर्षी जे काही प्रश्न आले होते त्याच्यावरती तुम्ही जास्त भर देताय, परंतु पाठीमागचे सुद्धा क्वेश्चन बघा प्रिव्हियस इयरचे, कारण जर तुम्ही ते बघितलेच नाही तर तुम्हाला ते घटक नवीनच वाटणार आहेत. त्याच्यामुळे पाठीमागचे बघा, 16चे बघा, 15चे बघा, 14चे बघा, 17चे बघा, 18चे बघा, समावेशी शिक्षेवरती म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनवरती प्रश्न तुम्हाला हमखास विचारले जात आहेत. हा आजचा नवीन टॉपिक आलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा कालचे आणि आजचे जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्याच्यामध्ये काही नवीन महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आलेले होते, ते सुद्धा तुम्ही आता बघायचे आहेत. कारण लक्षात घ्या काय होतं, जर तुमची पुढे परीक्षा जशी जाईल, समजा तुमची 16ला असेल, 17ला असेल, 18ला असेल, 19ला असेल, तर पाठीमागचे जे काही टॉपिक असतात ते तुम्हाला आहे तसे किंवा जे प्रश्न आहेत तुम्हाला आहे तसे पुढे विचारले जाऊ शकतात. कारण असंच गेल्या वर्षी सुद्धा झालेलं आहे. कदाचित या ठिकाणी यावर्षी असं होणार नाही, परंतु होऊ शकतं. म्हणून लक्षात घ्या तुम्हाला जे टॉपिक विचारले जातील रोज नवीन टॉपिक असतील ते तुम्ही थोडेसे बघायचे आहेत, कारण त्याच्यामुळे तुम्हाला 3 ते 4 मार्काचा 100% फायदा होईल. तर अशा प्रकारे आपण कालचं आणि आजचं दोन्ही दिवसांचं जे काही पेपर 1चं ॲनालिसिस आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता आपण पुढचा जो काही एक सेशन घेणार आहोत, म्हणजे काही व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला, जे काय शॉर्ट फॉर्म विचारले म्हणजे ॲब्रिव्हिएशन तुम्हाला ते विचारले जातात, तर ते कारण तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तर ठीक आहे, भेटूया आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.